मी बुद्ध का झालो या विषयावर बहुजन संघटकने मला इथे आमंत्रण दिलं आहे. मी त्यांचा आभार मानतो आणि मी बुद्ध का झालो या विषयावर मी माझी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. जय भीम. खरं तर मला आयोजकांनी हा प्रश्न केला तेव्हा थोडंसं काही मला अवघडल्यासारखं वाटत होतं किंवा आवडत नव्हतं. मी बुद्ध का झालो, बुद्धाच्या देशामध्ये असा प्रश्न येणे हे खरं तर योग्य नाही आहे. प्रश्न असा असला पाहिजे की बुद्धाच्या देशात प्रत्येक माणूस बुद्ध का नाही आहे, आणि हा देश तिथे तथागत गौतम बुद्धांचा जन्म झालाय म्हणून बुद्धांचा देश नव्हे, तर इथला प्रत्येक भारतीय हा बुद्ध होता म्हणून हा देश बुद्धांचा देश आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि मग आज परिस्थिती जी आहे की आम्हाला असा प्रश्न करावा लागतो, मी बुद्ध का झालोय? म्हणजे खूपसे लोक बुद्ध झालेले नाही आहे. मी विनंती करेन सुरुवातीलाच की हा देश बुद्धांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचा संकल्प केला होता आणि बुद्धांचा देश म्हणून सम्राट अशोकांच्या राजकीय कार्यकाळामध्ये जो जगाच्या पाठीवर एक सुंदर देश, एक महासत्ताक देश अशी भारताची ओळख झाली होती. म्हणतात त्या काळामध्ये सोन्याच्या चिमण्यांचं धूर निघत होतं. म्हणजे त्याचा अर्थ असणार पाहिजे की कारखान्यातून जो धूर निघतो त्यातून सोनं बाहेर पडत होतं. म्हणजे या देशात सर्वत्र सोन्यासारखं होतं, सुंदर होतं. प्रत्येक माणूस हा सुखी होता. या देशातील शेवटचा माणूस हा आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी कुठे आपले गुडघे घुटणे टेकून भीक मागण्याची, याचिका करण्याची आवश्यकता नसायची. म्हणजे काय तर इथला राजा, इथलं जे राजकारण होतं, इथला जो राज्य कारभार होता तो इतका सुंदर होता, तो इथल्या प्रत्येक माणसाच्या कल्याणासाठी झटत होता. हे का झटत होता तर तो बुद्धांचा देश होता, बुद्धांचा काळ होता आणि सम्राट स्वतः बुद्ध होते. त्या राज्यातील सर्व कारभारी बुद्धांच्या विचारांनी प्रेरित झालेले होते, पछाडलेले होते आणि बुद्धमय देश झालेला होता. मग हा बुद्धांचा एवढा मोठा नक्की विचार काय आहे? बुद्ध म्हणजे नक्की काय? आजच्या घडीला मला वाटते आयोजकांनी जे सांगितलेलं आहे त्याचं मला स्पष्टीकरण करण्याची गरज आहे. कारण आपला देश जो बौद्धमय होता तो आज नाही आहे, आणि तो तसा जर आपल्याला जर आलबेल राज्य कारभार पाहिजे असेल, या देशात आज आम्ही भारतीय घटनेच्या चौकटीमध्ये स्वतंत्र भारतात एका फाट लोकशाहीच्या राज्यात आम्ही जगतो आहोत. आणि या लोकशाहीची जी कल्पना आहे, बाबासाहेबांनी लोकशाहीची कल्पना जी मांडलेली आहे ती सम्राट अशोकाच्या राज्याला आदर्श मानून डोळ्यासमोर ठेवून आपली राज्यघटना मांडलेली आहे. याचा अर्थ असा आहे की बाबासाहेबांना सम्राट अशोकाचं राज्य डोळ्यासमोर ठेवून त्या काळामध्ये जी परिस्थिती आलबेल होती, सुंदर होती, स्वतंत्र होती, त्या काळात समता होती, शांती होती, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या चतुसूत्रीवर आधारित लोकशाही त्या काळात नांदत होती.
तशी सुंदर लोकशाही आजही ती नांदायला पाहिजे स्वतंत्र भारतामध्ये. म्हणून ही भारतीय राज्यघटना त्या पद्धतीने बनवलेली आहे. आणि बाबासाहेबांना प्रत्येक माणसाचं जात धर्म विरहित राज्य निर्माण करून प्रत्येकाच्या कल्याणासाठी आपण ही राज्यघटना बनवलेली आहे. आणि त्याची अंमलबजावणी करणे इथल्या राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, त्यांचं ते कर्तव्य आहे. परंतु आपल्यासमोर असं दिसतंय की ते कितीही म्हणू देत की अच्छे दिन आएंगे म्हणतात ते. आपल्याला पाहिजे की अच्छे दिन आता हवे आहेत. अच्छे दिन कधी येतात? माणूस चांगला असेल, माझं स्वास्थ्य, माझं आरोग्य चांगलं असेल, तर या समाजाचं आरोग्य चांगलं असेल. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्व पद्धतीचं पर्यावरण, इथलं सर्वांचं वातावरण हे आलबेल म्हणजे खुशीचं असलं पाहिजे, स्वातंत्र्याचं असलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेला प्रेरित असा प्रत्येक माणूस सुखी असला पाहिजे, संपन्न असला पाहिजे. परंतु परिस्थिती तशी नाही आहे. आणि ती परिस्थिती तशी का नाही आहे? त्यासाठीच, त्यावर मात करण्यासाठीच म्हणून आमचे काका सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कालकथित हनुमंतराव उपरे, एक महान ओबीसी नेते, आज आमच्या खेळात नाही. मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आणि त्यांनी बाबासाहेबांचा हा विचार, बाबासाहेबांचा हा संकल्प भारत बद्धमय करण्याचा, त्याचा एक हिस्सेदार आपण आहोत. ओबीसी 50% अधिक या देशातली रहिवासी आहे, म्हणून आमचंही ते कर्तव्य आहे असं समजून उपरे काकांनी ओबीसी बांधव चला बुद्ध धम्माकडे ही मोठी चळवळ उभी केली. आणि त्याचाच परिपाक 25 डिसेंबर 2016 मी माझ्यासह उपरे कुटुंबीय आणि हजारो ओबीसी बांधवांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली नागपूरच्या दीक्षाभूमीवर. आता मी बुद्ध झालो, माझ्यासारखे हजारो ओबीसी बांधव बुद्ध झालेले आहेत. परंतु 50% म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या आहे ओबीसींची, आणि भारत बौद्धमय करायचं आहे. सम्राट अशोकाचं राज्य आम्हाला या देशात पूर्ववत आणायचं आहे. भारतीय लोकशाही, सुंदर लोकशाही म्हणतात. भारतीय राज्यघटना हे सर्वांचं कल्याण करणारी राज्यघटना आहे. आणि आपल्याला जर सर्वांचं कल्याण करून घ्यायचं असेल तर उपरे काका म्हणतात आधी राज्यघटना समजून घ्यायला पाहिजे. राज्यघटना समजून घ्यायची असेल तर ही राज्यघटना ज्या तत्वांवर आधारित आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, ही जी आपली राज्यघटनेची मूळ तत्व आहेत, ते तत्व खुद्द बुद्धांच्या विचारातून आणलेले आहेत. हेच तत्व सम्राट अशोकांच्या राज्यकारभारात दिसून येतात. आणि बुद्धांचे जर विचार आपल्याला थेट समजून घ्यायचे असतील तर बुद्ध धम्माचा अभ्यास करायचं, बुद्ध धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे. आणि आपल्याला जे अवगत झालंय ते इतरांना सांगितलं पाहिजे. म्हणून मी आपल्यासमोर ही मांडणी करत आहे की मला बुद्ध धम्म समजला आहे आणि माझं त्यात कल्याण झालेलं आहे. माझ्या ओबीसी बांधवांचं, माझ्या कुटुंबियांचं कल्याण व्हायला पाहिजे. मी ज्या समाजातून आलो त्या समाजाचं कल्याण व्हायला पाहिजे. अशा रीतीने या भारत देशातील प्रत्येक नागरिकाचं कल्याण व्हायला पाहिजे. या देशाचं कल्याण व्हायला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितले, भारत बौद्धमय करण्याचा जो संकल्प होता, विनाकारण कोणावर धर्म आणि काही आचरण लादण्याचं कारण नाही आहे, पण हे स्वतःच्या कल्याणासाठी बुद्ध धम्म आपण आचरणात आणलं पाहिजे, तो स्वीकारला पाहिजे. हा त्यामागचा हेतू आहे. आता दुसरी गोष्ट असं आहे की बाबा आम्हाला तुम्ही बुद्ध धम्म कशाला लादताय? जीवन जगण्याची एक जीवनशैली आहे. जीवन कोणी कसं जगावं, ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे खऱ्या अर्थानं,
परंतु जर माझं स्टँडर्ड, माझं लिव्हिंग स्टँडर्ड, माझा जगण्याचा दर्जा मला जर वाढवायचा असेल तर माझी जीवनशैली बदलली पाहिजे आणि त्या जीवनशैलीमधून लोकांना दिसलं पाहिजे की अरे वा, काय स्टँडर्ड माणूस आहे, अरे काय याचं कुटुंबीय स्टँडर्ड आहे, काय सुंदर या लोकांचे विचार आहे, काय यांच्या जगण्याची जरा वेगळीच पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये किती शांती आहे, समृद्धी आहे. आणि त्यामुळे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ह्या तत्वांचं यांच्या जीवनामध्ये पुरेपूर म्हणजे यांच्या जीवनामध्ये सर्व तत्व दिसून येतात. हा जो स्टँडर्ड लोकांना समजला, म्हणजे माझे जीवन जगण्याची जी पद्धत आहे, मी लोकांना स्वातंत्र्याची गळचेपी कोणाची आणणार नाही. मी उद्या राज्यकर्ता झालो तर मी त्या पद्धतीने लोकांशी वागेन, समतेशी मी सर्वांना वागणूक देईन. शेजारी पाजारी जो कोणी माणूस आहे, देशातील प्रत्येक नागरिक नव्हे, विश्वातील प्रत्येक नागरिकाशी मी बंधुत्वाने वागीन, कुणाशी वैरभाव ठेवणार नाही. ही जी शिकवण आहे ही साधारण शिकवण नाही आहे. ही बुद्ध धम्माची जी शिकवण आहे एक सुंदर आचरण आहे. मग ते विचारतात, मग आमच्या धर्मावर आम्ही पाणी फेरायचं का? तर अजून आपण राज्यघटनेकडेच जाऊया. आपल्याला घटनेने आपापले धर्म पालन करण्याचं सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या धर्माचं जर तुम्हाला त्याची आवड असेल आणि तेच खूप चांगलं वाटत असेल तर तुम्ही आचरण करा. माझं काही म्हणणं नाही आहे. या देशातील हजारो लाखो नव्हे सर्व भारतीय एका विशिष्ट धर्माच्या जोखडीमध्ये तो हजारो वर्षापासून जखडलेला आहे. ते साखळदंड तोडण्याची माझ्यात काय आज कुणातही, साक्षात बुद्धांच्याही त्यांनाही ते शक्य होणार नाही. पण जर का तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल, या देशाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर तुमचा धर्म तुमच्या घरात ठेवा. कधी ताळी तरी तुम्हाला वाटलं तर तो बदला किंवा त्याचा त्याग करा. पण मी सर्वांना हे सांगेन की तुम्ही आधी या बुद्ध धर्माचं आचरण सुरू करा. त्यामुळे तुम्हाला बुद्ध धर्माचे तत्व कळतील, भारतीय संविधानाचे तत्व कळतील, भारतीय संविधान तुम्हाला लवकर समजेल आणि संविधानाने दिलेले अधिकार आणि हक्क हे मला लवकर समजतील, तुम्हाला लवकर समजतील. आणि जर ते अधिकार माझे मिळत नसतील तर त्यासाठी काय संघर्ष करायला पाहिजे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. तर त्या पद्धतीने माझे हक्क अधिकार जरा मला समजले तर मी त्यासाठी लढाई करू शकेन, मी लढा देऊ शकेन. आणि जर माझ्यासारखे लोक जे बुद्ध झालेले आहेत, राजकीय विचारांनी, बाबासाहेबांच्या राजकीय विचारांनी जे प्रेरित आहेत, अशी जर काही मंडळी निर्माण झाली तर या विचारांच्या लोकांचं राज्य या देशामध्ये निर्माण होऊ शकते. सम्राट अशोकांचं राज्य पुन्हा येऊ शकते. सर्वांचं कल्याण त्यावेळी आपण अपेक्षा करू शकतो. तर एवढं हे या बुद्ध धम्माचं महत्व आहे. म्हणून मित्रांनो, या देशातील प्रत्येक नागरिकांनी बुद्ध धम्माचं स्वीकार करणे हे खूप आजच्या घडीला तरी आजचं जे प्रासंगिकता आहे, आज जे देशामध्ये राजकीय परिस्थिती आपल्याला दिसते, सामाजिक परिस्थिती जी दिसते, त्यावर हा अतिशय मोलाचा विचार मला असं वाटतं की बुद्ध धम्म हाच त्यावर पर्याय आहे. आज जातीमध्ये, धर्मांमध्ये तेढ निर्माण करून आपण एकमेकांशी वैरभावाने वागतो आहोत. विनाकारण तुमच्या आमच्या मनामध्ये एक धार्मिक कटुता निर्माण झालेली आहे. त्यामुळे बंधुत्वाचा विचार आमचा सुटलेला आहे. ज्यांना त्यांना धर्माचं आचरण करण्याची जी या देशामधल्या राज्यघटनेने दिलेले अधिकार आहे, त्यापासून त्यांना आम्ही दूर करतो की काय, त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला करतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग असं सर्व असेल तर न्यायाची बाजूच नाही आहे असं दिसतंय. तर हे सर्व जर का या देशातील सर्वांना समान सामाजिक
न्याय मिळवून द्यायचा असेल तर मला वाटते बुद्ध धम्म हा त्यावर एक चांगला उपाय आहे. जाती जातीमध्ये विखुरलेल्या सर्व बहुजन बांधवांना आपल्या जातीविरहित राष्ट्र निर्माण करायचं असेल तर मला वाटते बुद्ध धम्म हा एक सुंदर आणि जागतिक पर्याय आहे. बुद्ध धम्माची किमया आपण जगाच्या पाठीवर बघू शकता. ज्या देशामध्ये बुद्ध धम्माचा विकास झालेला आहे, बुद्ध धम्माच्या परंपरेने जे देश चाललेले आहे त्यांचे विकास झालेले आहे. म्हणून जगामध्ये अनेक देशांमध्ये, जास्तीत जास्त देशांमध्ये बुद्ध धम्माचं आचरण केल्या जातात. हे आपण प्रत्येकजण समजू शकता, बघू शकता. आणि अनेक महापंडित म्हणूया, आपण बडी बडी माणसं म्हणूया की जे शेवटचं शांतीचं सुंदर जीवन जगायचं असेल तर ते बुद्ध धम्माचं आचरण करायला लागतात. तर जगाचं कल्याण करणारी भावना तुमच्या आमच्या निर्माण होऊन तर जगाचं कल्याण फार मोठी गोष्ट आहे. बुद्धांनाही ते अपेक्षित होतं. त्यांनी स्वतः आपला गृहत्याग केला होता, कारण या जगातील माणूस हा खूप दुःखी आहे आणि त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी ते बाहेर पडले होते. ते बाहेर पडून त्यांनी दुःखाचं निवारण करण्याचे मार्ग शोधले. आणि त्यांनी सांगितलं त्या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि त्यावर उपाय सुद्धा आहे. त्यांनी चार आर्य सत्य सांगितलेले आहेत. प्रत्येक माणूस दुःखी असतो. आपल्या अपेक्षांनी, आपल्या कौटुंबिक कर्तृत्वानी पीडित झालेला असतो. आपल्या आजची परिस्थिती अशी आहे, महागाईचा तडका सगळ्यांना बसलेला आहे. मुलांचं शिक्षण, लग्न कार्य आणि घर घेणे, त्या ज्या किमान अपेक्षा आहेत माणसाच्या, त्या किमान अपेक्षा सुद्धा पूर्ण व्हायला कठीण चाललेल्या अशा परिस्थितीमध्ये मुलांचं शिक्षण कसं करायचं, महागाईचं काळ आहे, नोकरी मिळेल की नाही, बेरोजगारीचा काळ आहे, नक्की करायचं काय, अशा तऱ्हेचा प्रश्न इथल्या सर्वच बहुजनांच्या मनामध्ये पडलेला आहे. प्रश्न पडलेला आहे आणि आम्हीच दुःख पितो आहे, उद्वेग करतो आहे. आणि या उद्वेगाचं एक रूप मला वाटते आज जे दंगली घडतायत या देशामध्ये. मग आता माझे मुलं बेकार आहेत, खूपसे लोक आमचे बेकार आहेत, त्यांना काम नाही, धंदे नाही, काय करायचं. म्हणतात रिकामं डोकं असेल की ते एक भूतांचं घर बनते, त्या डोक्यामध्ये भूतं भरलेले असतात. भूत म्हणजे या अर्थाने की काही वाईट विचार. आणि मग ते असे कोणाच्या तरी नादी लागून कुठेतरी घंटानाद, कुठेतरी आरती, कुठेतरी धार्मिक दंगली घडवण्यासाठी हीच माणसं पुढाकार घेतात. कारण त्यांच्या डोक्यामध्ये सुविचार नाही आहे, तर कुविचारांनी घर केलेलं आहे. म्हणून तर खरं तर या परिस्थितीमध्ये बुद्ध धम्माची, बुद्धांच्या शिकवणीची खूप खूप गरज आहे. ओबीसी हा सर्वात मोठा वर्ग आहे. म्हणून उपरे काकांनी म्हटलं होतं की हा सर्वात मोठा जो वर्ग आहे, हा का बुद्ध झाला, हा का एकदा बुद्धाच्या आचरणाकडे जायला लागला तर या देशातील परिस्थिती सुधारायला खूप मदत होऊ शकते. आणि या देशात शांती नांदायची असेल तर आधी ओबीसींनी पुढाकार घ्यायला पाहिजे. आता दुसरा प्रश्न असा येतो की ओबीसींनी बुद्ध धम्माचं आचरण करण्याचं काय कारण, त्यांचा काय संबंध आहे. ते बाबासाहेबांनी ज्या लोकांना, दलितांना किंवा महारांना
किंवा शेड्यूल कास्टच्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठीचं आहे, आम्हाला थोडी सांगितलेलं आहे. अजूनही अनेक लोक मला असा प्रश्न विचारतात. कुके काकांनी त्यावर उत्तर दिलेलं आहे. बाबासाहेबांनी पण ओबीसी कोण होते सांगितलेलं आहे. आणि साक्षात बुद्ध, तथागत बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम यांचा जीवनकाळ, यांचं कुल वंश आपण बघू शकता. आणि मग कुके काका म्हणायचे की अरे बुद्धांच तर आमचे नातलग आहेत, आम्ही तर यांच्या वंशाचे लोक आहोत. मग बुद्ध कोणत्या वंशाचे आहेत? बुद्ध हे नागवंशी आहेत. सिद्धार्थ गौतम आणि त्यांचं कुटुंब हे नागवंशी होते. आम्ही आज इथे जे सगळे बहुजन आहोत त्यात ओबीसी आहोत, इतर मागासवर्गीय. आता हा ओबीसी वर्ग संविधानिक शब्द आहे. यामध्ये हजारो जाती आहेत. तेली, माळी, कुणबी, अजून सगळ्या ज्या काही ओबीसी मधल्या ज्या जाती आहेत, हजारो जाती आहेत. या सर्व जाती यांचा वंश जर तपासला तर हे सगळे हे नागवंशीज आहेत. आणि सिद्धार्थ हे स्वतः त्यांचे वडील एक महान राजा आणि एवढा मोठा राजकारभार होता. ते मोठे शेतकरी होते, म्हणजे कुणबी होते. बळीराजाही म्हणतात त्यांचेही पूर्वज कुणबी होते. कुणबी असतील, मराठा असतील, म्हणजे शेतीशी संबंधित ही राजे मंडळी होती. आणि आजचे आम्ही तेली, माळी, कोळी, कुणबी कोण आहोत? तेच आहे, बुद्धांचेच वंशज आहोत आम्ही आणि थेट आहेत. परंतु या देशातील आज जी धार्मिक व्यवस्था दिसते आपल्या लक्षात येईल, आम्ही बुद्धाचे वंशज. आणि त्यावेळी बुद्धांच्या काळामध्ये, सम्राट अशोकांच्या काळात जातीभेद नव्हता. तू खालचा आहेस, अरे वरच्यांना आम्ही त्यांना सलाम केला पाहिजे, असं काही नव्हतं त्याला. पण ती परिस्थिती निर्माण होऊ घातलेली होती, तशी परिस्थिती सुरुवात झालेली होती. आणि एका मनुवादी अविचारांनी या देशातील बहुजनांवर कुरघोडी सुरू केलेली होती. इथल्या बहुजनांचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं होतं. आणि म्हणून बुद्धांना खूप कष्ट पडले त्या काळात. तुमच्या आमच्या कल्याणासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केला. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबात संघर्ष केला. त्यांना माहित होतं माणूस आधी माणूस बनला पाहिजे, माणसाला माणसासारखी वागणूक दिली पाहिजे, माणसाशी वागताना त्यानं वैरभावाने वागला नाही पाहिजे. कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि शत्रुत्वाचे विचार सुद्धा मनात येऊ नये, इतकं उदात्त विचार बुद्धांनी आपल्याला सांगून ठेवलेला आहे. त्या काळात रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून जो कलह झाला तो त्यांच्या जीवनातील कलाटणी देणारा प्रसंग. आणि तिथे युद्ध होण्याची चिन्ह होती. त्यांनी युद्धाला विरोध केला आणि शांतीचा मार्ग असू शकतो असं त्यांनी सांगितलं होतं. तरी लोकांनी ऐकलं नाही, राजांनी ऐकलं नाही आणि त्यांनाच शिक्षा द्यावी लागली. म्हणजे सिद्धार्थनी मग त्या काळात सुद्धा शिक्षा मला मान्य आहे असं म्हणून ते त्यांनी शिक्षा पत्करली. पण जी शिक्षा दिली तो एक कुविचार होता. समाजामधली ती एक वाईट रूढी निर्माण झालेली होती आणि म्हणून युद्ध होत होतं.
तर त्यावर मात करायचं असेल आणि त्यावर उपाय करायचा असेल तर उपाय एका सिद्धांताचा, एका उच्च विचाराचा उपाय, समतेचा विचार, समतेच्या विचाराचा उपाय जर इथे या लोकांना समजवायचं असेल तर लोकांना मुळातूनच संपूर्ण आपलं जसं रक्त आपण बदलून टाकतो त्या पद्धतीने विचारांची आपली ही सगळी डोकी बदलली पाहिजे. त्यासाठी सिद्धार्थ गौतमांनी आपलं संपूर्ण जीवन त्यांना जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं असं म्हणतो, म्हणजे त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला असं म्हणतो आपण, म्हणजे अंतिम उपाय त्यांना सुचला, त्या विचारांनाच बुद्धांचे विचार म्हणतो. ते बुद्ध झाले आणि बुद्ध झाले तर त्यांच्या विचारांना आपण आता बुद्ध धम्म म्हणतो. धम्म म्हणजे एक विचार. ज्या पद्धतीने या जगाच्या पाठीवर मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म किंवा आज आपण ज्याचे बळी ठरतो या देशातील सगळे नागरिक, तो हिंदू धर्म, हे धर्म आहेत आणि धर्माला एक चौकट असते, धर्माचे काही नियम असतात. त्यांचे धर्माचे जे निर्माते आहेत, ज्यांनी धर्मांची स्थापना केलेली आहे, त्यांचे स्वतःचे स्वार्थ त्यामध्ये असतात आणि त्या स्वार्थापायी त्या धर्माची निर्मिती केलेली आहे. आपण सवडीने धर्मचिकित्सा करू शकता. तर आपण ज्या धर्माचे आज शिकार आहोत त्या धर्मामध्ये समता नाही, स्वातंत्र्य नाही, बंधुत्व नाही, न्याय नाही. त्याचं कारण आहे हा जो धर्म आहे तो मुळातच विषमतेवर आधारित आहे. तर तुमच्या आमच्यामध्ये, प्रत्येक माणसांमध्ये भेद निर्माण करणारा आहे. प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे असा भेद निर्माण करणारा धर्म हा समतेचा धर्म असू शकत नाही. तर तो विषमतेचं जहर घोळणारा हा धर्म आहे. आणि म्हणून आमच्या या देशामध्ये प्रत्येक माणूस मी उच्च आहे, उंच आहे, मी श्रेष्ठ आहे आणि कुणीतरी नीच आहेत, कनिष्ठ आहेत, अशी भावना माणसामध्ये निर्माण झालेली आहे. यातून आम्ही लवकर बाहेर पडलो पाहिजे. माणसात भेद करणारी, त्यासाठी खालचा आहे तर आहे, ठीक आहे, माझ्यापेक्षा खालचा आहे, चल, त्याने पण मान्य केलेलं आहे. अनेक जाती आज आपण बघतो, खाटकाला माहित आहे त्याचं स्टेटस, माझा दर्जा काय आहे. कुणबी जर आला तर बाबा तो उच्च जातीचा आहे, उच्च जातीचा आहे, तर तो खाटीक स्वीकार करतो. परंतु तो सुद्धा त्याच्या खालच्या जातीला त्या पद्धतीने तो कनिष्ठ समजून त्याच्यावर अन्याय अत्याचार करतो. जो वरच्या जातीचा आहे तो खालच्यावर अन्याय अत्याचार करणार, त्याच्या खालच्या जातींवर. हे जे खाली एकमेकांच्या खाली येणारी ही जी उतरंड आहे, ही जाती व्यवस्था खरं तर आमच्या देशाला एक मोठा शाप आहे. आणि जर बुद्ध धम्म सर्वांनी स्वीकारला तर या बुद्ध धर्मामध्ये जाती पाती आणि कुठलाही धर्म विरहित अशी सुंदर विचारसरणी म्हणजे बुद्ध धर्म आहे. तर आपल्याला जर का या देशामध्ये शांती नांदवायची आहे, सर्वांना हा धर्म लोकांपर्यंत समतेचं राज्य आणायचं आहे, सर्वांचं कल्याण करायचं असेल, खरं तर राजकारणी लोक वरती काय करतात त्याच्याशी संबंध नाही आहे, पण समाजामध्ये तुम्ही आम्ही एकमेकांशी कसे वागतो हे फार महत्वाचं असतं. मी त्यासाठी एक उदाहरण देऊ इच्छितो. इथे अनेक जाती आहेत, काही धर्माने बाधित जाती आहेत, पण बऱ्याचशा जाती अजूनही धर्म अतिरेकच्या बाहेर किंवा धर्माच्या चौकटीच्या बाहेर अशा बऱ्याच जमाती आजही आपल्या देशामध्ये आहेत.
मी त्यापैकी एका जमातीत जन्म झालेला माणूस आहे. मला आनंद वाटतो की मी आज जे बुद्ध धम्माकडे आकर्षित झालो आणि मला वाटते की इथला सगळा बहुजन या बुद्ध धम्माचं अनुकरण करावं. या देशाचं जर भलं करायचं असेल, प्रत्येक जातीतील लोकांचं, प्रत्येक प्रवर्गाचं, SC ST OBC सर्वांचं जर कल्याण करायचं असेल तर मी सगळ्यांना सांगत असतो, त्यासाठी आपण बुद्ध धम्माची दीक्षा दरवर्षी आपण ठेवत असतो. पण माझ्यावर असा पगडा काय झाला आहे त्याची काही कारणं सांगण्याची मला इच्छा झालेली आहे. ते यासाठी की मी एका अशाच जमातीमध्ये जन्म झालेला आहे, बंजारा समाजातून, आणि त्याची जी धाटी आहे, त्याची जी संस्कृती आहे, हे बंजारा समाज संस्कृती शब्द वापरत नाही, मी क्षमा चाहतो त्यासाठी. त्याला ती एकतर सभ्यता म्हणतात किंवा त्याला ती धाटी म्हणतात. संस्कृती तुम्ही सगळे लोक यावर वेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकता. या शब्दांची निर्मिती कशी झाली, कुठून आलेले, कुठल्या विचारसरणीतून आलेले आहे. पण मी या समाजातील अनेक विद्वानांशी चर्चा केली तेव्हा ही संस्कृती आपला शब्द नाही, किंवा संस्कृती म्हणजे आजची जी एका धार्मिक विचारसरणीने जखडलेली आहे ती संस्कृती साधारणतः असं म्हटलं जातं. पण बंजारा समाज हा त्यांच्या ज्या जगण्याच्या शैलीला, त्यांची जी जीवनशैली आहे त्याला धाटी म्हणतात. धाटी, घाटी, सिंधू घाटी, सिंधू घाटीचं वैभव, सिंधू घाटीच्या वेळची ती सभ्यता आणि त्या सभ्यतेचं वाहक म्हणजे धाटी. आजही हा समाज त्याच पद्धतीने जीवनशैली जगत आलेला आहे. आजही म्हणजे मी सुद्धा त्याचाच भाग आहे. आज माझं वय 55 वर्ष आहे आणि 55 वर्षापूर्वी किंवा 45 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी मला या धाटीचा पुरेपूर अनुभव येत होता. मी छोट्याशा तांड्यावर जन्म झालेला माणूस, माझं तांडा आणि माझ्या समाजातील या तांड्यातील प्रत्येकांचं घर हे खरं तर तेव्हा ते ओंगळवानं वाटत होतं मला लहानपणी, पण ते आज वाटतं की ती सुंदर सुंदर विचारांची एक मेजवानी जर बघायची असेल तर या तांड्यावर राहायला पाहिजे. तांड्यावरचं जीवन खूप सुखरूप. एकच काम तिथे, कष्ट करायचे आणि जीवन जगायचे. कष्ट करणे हा समाज कष्टकरी समाज आहे. त्याचं कारण यांच्या कष्टाला लगाम लावणारी अशी कुठलीही वाईट, कुविचार, कुसंस्कृती त्यांच्या डोक्यात नाही आहे. म्हणजे 365 दिवस जे आम्ही आमच्या जीवनाचे आज कालनिर्णय सारखे कॅलेंडर आहेत, त्या कॅलेंडरनुसार आम्ही आमच्या कुटुंबामध्ये, घरांमध्ये अनेक व्रत वैकल्पे चालतात, त्याच्यात अडकले जातो माणूस. महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे, काल त्यांना महात्मा पदवी दिली होती, काल 11 मेला. तिथे आम्ही अभिवादन करताना या गोष्टीची उजळणी केली. त्यांनी शेतकऱ्यांचे आसूड म्हणा किंवा ब्राह्मणांचे कसब या सर्व त्यांच्या ग्रंथामधून त्यांनी मांडणी केलेली आहे. इथला माणूस एका कुविचाराने जखडलेला आहे. तो स्वतःच गुलाम झालेला आहे. गुलामगिरीच्या बेड्या कोणी तुमच्या गळ्याला, कमरेला, पायाला बांधलेली नाही. एका विचाराची, कुविचाराची ही शृंखला आमच्या बहुजनांना आज भोवते आहे. पण इथली जी आदिम जमाती आहेत, विशेष करून आपण ज्यांना ट्राईब म्हणतो, बंजारा सुद्धा एक ट्राईब आहे, जमात आहे. तो भाग वेगळा की त्यांना जमात म्हणून या देशात अजूनही मान्यता मिळत नाही आहे. आदिवासी म्हणून त्यांना मान्यता मिळत नाही आहे. पण मी पण लहानपणी ऐकलेलं आहे, अनेक उच्चवर्णीयांनी हे काय रे आदिवासी म्हणून मला हिणवलेलं आहे. पण त्याचा
या संविधानिक भारतामध्ये मला अजूनही तो दर्जा आदिवासी म्हणून मला दाखला मिळालेला नाही, हे सुद्धा इथलं दुर्दैव आहे. आणि त्याचं कारण आहे, आज जे राज्यकर्ते इथे बसलेले आहेत त्या समानतेनं प्रत्येक समाजाकडे, त्यांच्या हक्कांकडे, त्यांच्या सांस्कृतिक हक्काकडे ते लक्ष देत नाहीत आणि ते नाकारतात. म्हणून तर जोपर्यंत आम्हाला आमच्या विचारांची राज्यकर्ते या देशात निर्माण होणार नाहीत किंवा तुमचं आमचं काही कल्याण होणार नाही, तर मी सांगत होतो बंजारा समाज हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या विचारांनी हजारो वर्षे नसाब मांडत आलेला आहे. नसाब म्हणजे यांची एक समाजाची पंचायत. ही पंचायत खूप सुंदर पंचायत असायची. त्या पंचायतीचे आजचे जे रूप आहे ते वसंतराव नाईकांनी या देशाला दिलेलं पंचायत राज. म्हणजे महाराष्ट्र राज्य, केंद्र सरकार, मग राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या पद्धतीने जे विकेंद्रीकरण या देशामध्ये राजकीय विकेंद्रीकरण झालेले आहे, म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी एक मार्ग, प्रशस्त मार्ग जो निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये त्या मार्गावर प्रत्येकाला न्याय देता येईल असा हा मार्ग आहे. तो मार्ग बंजारा समाजातील जे नसाब पद्धती होती, त्याला आपण पंचायत पद्धत म्हणतो, त्यात ती ओतप्रोत होती. आणि या नसाबाची, या पंचायतीची जी विचारसरणी होती, वसंतराव नाईक या समाजातून जन्म झाल्यामुळे त्यांच्या ते रक्तामध्येच भिनलेलं असावं आणि म्हणून त्यांना ते सोपं गेलं. आणि म्हणूनही ते या विचारांनी इथल्या राजकारण्या, म्हणजे काही त्यांनाही इथल्या लोकांनी म्हणजे राजकीय कुविचारांना सामोरे जावंच लागलं असेल. पण असं म्हणतात वसंतराव नाईकांनी सर्वांवर मात केलं आणि सर्वात जास्त काळ ते मुख्यमंत्री राहिले. त्यामागे ही या समाजाची जी धाटी आहे, ही जी विचारसरणी आहे, समतेची विचारसरणी आहे, कुणालाही नीच नाही, सर्वांना समान दर्जा देण्याची जी रीत आहे ते त्यांना कामी पडली असावी. ते महात्मा फुलेंनाही गुरु मानायचे आणि त्यांच्या विचाराची ते सगळीकडे पेरणी करायचे. म्हणून ते मानसिक गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. म्हणून तर माणूस हा बंजारा समाज शिक्षणाकडे वळला आणि त्याने लवकर सगळ्या गोष्टी आत्मसात करणारा हा माणूस फटकन आत्मसात करतो. त्याची बुद्धी तलक आहे आणि तो वाईट विचार करू शकत नाही, कारण त्याच्या हजारो वर्षाच्या परंपरेनेच ते शिकवलेला आहे. तो समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा पुरस्कर्ता आहे. आणि हा का आहे असा, इतकं हजारो वर्ष यांनी कशी जपणूक केली, तर हा तांड्यामध्ये राहतो. इथली जी ग्रामव्यवस्था आहे, या देशातली ग्रामव्यवस्था जी आहे, ती ग्रामव्यवस्था चातुर्वर्ण्य म्हणजे वर्णव्यवस्थेने ग्रासलेली आहे. त्यात ती एक जाती व्यवस्था आहे. परंतु हा समाज कधी या ग्रामव्यवस्थेत आलाच नाही. त्याने स्वतःला यापासून दूर ठेवलं, अलिप्त ठेवलं. म्हणून तांडा निर्मिती केली. त्यांनी स्वतःची वस्ती त्यांनी वेगळी ठेवली, या ग्रामव्यवस्थेपासून लांब ठेवली. म्हणजे हजारो वर्षे एक विचार जपण्यासाठी, एक विचाराची सभ्यता, संस्कृती निर्माण करून ती जपण्यासाठी हा समाज या ग्रामव्यवस्थेपासून लांब राहिला. की हे लागण आम्हाला नको, हे कुचेष्टा करणारं, हे नीच उच्च मानणारी संस्कृती, माणसात भेद निर्माण करणारी संस्कृती, याची लागण आमच्या कुठल्या पिढीला होऊ नये म्हणून हा समाज वेगळा राहिला. आणि याच पद्धतीने अनेक आदिम जमाती, आदिवासी जमाती ग्रामव्यवस्थेपासून लांब राहिले. त्याचं कारण आहे ही जी धर्माची, कुधर्माची, कुविचारसरणी याची लागण लागू नये म्हणून ह्या जमाती त्या ग्रामव्यवस्थेपासून दूर राहिलेल्या आहेत असं मला वाटतं. म्हणून त्यांची ही धाटी, म्हणून यांची जी वैश्विक विचारसरणी, त्यांची संस्कृती, सभ्यता आजही टिकून आहे. म्हणून ह्या जमाती मध्ये जन्म झालाय माझा, म्हणून मी धन्य मानतो मी स्वतःला. आणि
या जमातींची ही जी धाटी आहे, यांची जी संस्कृती आहे, मी जेव्हा शिक्षित झालो, नोकरीला लागलो, तेव्हा माझा विचार करायला लागलो आणि मला कळलं की साला आमच्या समाजामध्ये मी तर जन्मापासून कुठले देवळच पाहिले नाही आहे, मी देवळात गेलोच नाही आहे. आमच्या गावापासून जवळपास एक जत्रा भरते 6 किलोमीटरवर. माझा बाप सुद्धा, आई वडील, आम्ही बैलगाडीतून जत्रेला जायचो. जत्रेला जायचा माझा बाप. जत्रा म्हणजे बाजार. काही भांडे घ्यायचे आहेत, चपला घ्यायच्या आहेत, कपडे घ्यायचे आहेत, वार्षिक बाजार. जत्रा म्हणजे वार्षिक बाजार. मी 10वी झाल्यानंतर मी काही विद्यार्थी मित्रांसोबत गेलो होतो त्या जत्रेला. तिथे देऊळ पण आहे. ही गोष्ट मला लहानपणापासून माहित नव्हती. ही कान्होबाची जत्रा म्हणायची, पण त्याचं एक देऊळ असते, त्याची एक वेगळी संस्कृती असते, तिच्या पूजापाठ करावी लागते, त्याची एक मिरवणूक निघते, पालखी निघते. ही गोष्ट समजून घ्यायला, बघायला मला म्हणजे 10वी नंतर मला ते समजलं. लहानपणी जे माझ्या बापासमोर, आईसमोर आम्ही जे जत्रेला जायचो होतो ते फक्त बाजारासाठी जात होतो, देवळात कधी गेलो नाही, हे सांगण्याचा हेतू. म्हणजे स्वतःला हा समाज किती या भ्रष्ट संस्कृतीपासून जपत होता. मला जत्रेला जायचं म्हणजे बाजार करायचा आहे, मला ते वार्षिक बाजार करायचा आहे, मला वर्षभराचं लागणारं साहित्य खरेदी करायचं आहे, त्यासाठी लोक जात होते. ते देवळाच्या पालखीत कधी जाऊन सामील झाले नाहीत. म्हणजे एवढी मोठी जबाबदारी हा समाज पाळत होता, म्हणून मी त्याला ग्रेट म्हणतो. माझा जन्म त्यातून झालेला आहे. आणि यातच आमचे संत सेवालाल सुद्धा याच पद्धतीने त्या समाजात जन्मलेले आहेत. आणि त्या समाजात जन्मलेले आहेत, त्यांनी सुद्धा संपूर्ण जीवनभर अशा अशा सांस्कृतिक भ्रष्टाचाराला त्यांनी नेहमी विरोध केला. आमच्या समाजामध्ये बोकडबळीची प्रथा हजारो वर्षे आहे असं म्हणतात, पण ती बोकडबळीची प्रथा बंद करण्यासाठी, दारूचं व्यसन बंद करण्यासाठी त्यांनी जीवन घालवलं. आज आपल्या लोकांमध्ये साधारणतः अशीच चर्चा होते की त्यांनी बोकडबळी आणि दारूच्या विरोधात संघर्ष केला म्हणून. पण मला त्यात एक गोष्ट सामील करायला आवडेल की त्यांनी देव धर्मांपासून तुम्ही दूर राहा. तुम्ही कुणालाही पूजू नका, कुणालाही भजू नका. तुम्हीच तुमच्या जीवनात प्रकाश आणू शकता, म्हणजे तुम्हीच तुमच्या जीवनाची प्रगती करू शकता. हा जो त्यांचा विचार आहे, सेवालाल महाराजांचे बोल म्हणून प्रसिद्ध आहेत. तर ते हेच म्हणायचे, कुणाला पुजण्याची गरज नाहीये. आणि हा समाज पूर्वीच्या काळात लदेणी लादायचा, म्हणजे तांड्याने आज इथे उद्या तिथे अशा पद्धतीने भटकंती करायचा. तर सेवालाल महाराजांनी स्थिर जीवन जगण्यासाठी शेतीकडे वळा हे त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याचे प्रयोग त्यांनी सुरू केलेले होते. आणि त्यांच्याविषयी एक आख्यायिका म्हणूया तर ते असं म्हणतात की त्यांनी स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर माणसाने आधी जन्म झाल्यावर या जमिनीची, या भूमीची, या भूमीतून, या मातीतून आम्ही जन्मलो आहेत, त्या मातीचे ऋण फेडले पाहिजे. हा समाज संपूर्णतः नैसर्गिक पद्धतीने जीवन जगणारा, किंबहुना तो निसर्गाची पूजा करणारा निसर्गपूजक समाज आहे. तो दैववादापासून, धर्मवादापासून कोसो दूर आहे. म्हणून सेवालाल महाराजांची त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सांगितलं होतं, त्यांच्या हयातीत सांगितलं होतं की माझं कधी मंदिर बांधायचं नाही, माझा पुतळा बांधू नका, माझा फोटो सुद्धा काढू नका. म्हणजे मूर्तीपूजेच्या विरोधात त्यांनी आधीच सांगितलेलं. म्हणजे हा समाज मूर्तीपूजक नाही. आणि ही माणसं पूजा कशी करतात, एक गंमत आहे. मला वाटतं माझा वेळ संपत आलाय, पण मी 1-2 मिनिटं सांगण्याचा प्रयत्न करतो की एका लिंबाच्या झाडाखाली पांढरा झेंडा लावून त्या पांढऱ्या ध्वजाखाली आज जे स्वस्तिक दिसतं ते उलट स्वस्तिक आहे. त्याला आस्तिक म्हणूया. तर ते चिन्ह म्हणजे या समाजाचं पूजेचं प्रमुख प्रतीक आहे.
आणि त्याला चोको पूजणे म्हणतात। एक विशिष्ट धाटी, विशिष्ट संस्कृती या समाजाने हजारो वर्षे जपलेली आहे आणि ही चोको पूजा कधीतरी करायची आहे, फावल्या वेळात करायची आहे। तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये समृद्धी असेल, तुम्ही गावभर जेवण देऊ शकत असाल तर करायची आहे। काही अशी बंधनकारक नाही, चौकट नाही, ही शिस्त नाही, नियम नाही। निसर्गाने आम्हाला सांगितलेलं आता रिकाम आहे तर थोडंस आमची परंपरा जपायला पाहिजे, निसर्गाची पूजा केली पाहिजे। निसर्गाचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे म्हणून निसर्गाची पूजा, म्हणून प्रकृती पूजक म्हणतात, निसर्ग पूजक आहे हा समाज। तेवढ्यासाठी हा समाज वर्षातून 2 वर्षातून कधीतरी पूजा करत असतो आणि सामूहिक करत असतो, सर्व एकत्र येतात। आणि जर एखाद्या बकऱ्याचा बळी जरी द्यायचा असेल तर त्या बकऱ्याच्या कानाची, म्हणजे जे काही मांस तुमच्या शरीरामध्ये ते आता तुम्ही खाणार आहात, त्या प्रत्येक अवयवाचा समान हिस्सा, समजा एक बकरा कापला आणि त्याचे 50 हिस्से करायचे आहे तर त्या 50 हिस्स्यामध्ये प्रत्येक भागाचे, म्हणजे प्रत्येक अवयवाचा काही अंश त्या भागात गेला पाहिजे, त्या हिस्स्यात गेला पाहिजे। म्हणजे इतक्या बारीकीने समता जपणारा हा समाज आहे। हा समाज मला सांगा बुद्धांच्या विचारसरणीपेक्षा वेगळा कसा असू शकतो? अनेक लोक म्हणतात सेवालाल महाराजांनी कधी बुद्धाचं नाव घेतलेलं नाही। मी म्हणतो त्याची गरज काय, आचरणात तुमच्या आहे। बुद्धांनी कधी सांगितलं होतं माझं नाव घेऊन करा किंवा याला बुद्ध धर्म म्हणा म्हणून? त्यांनी काही धर्माची निर्मिती केलेली आहे, संस्था केलेली आहे, ते काय सेवालाल महाराजांनी पण तसंच अशी काही निर्मिती केलेली नव्हती। सुंदर विचाराची एक परंपरा आहे, त्याची जोपासना करावी, कर्मकांडापासून अलिप्त राहायला पाहिजे। जी ग्रामव्यवस्था आहे कर्मकांडांनी बरबटलेली आहे, जाती व्यवस्थेने बरबटलेली आहे, देवा धर्मांनी बरबटलेली, त्या व्यवस्थेपासून लांब राहा, हा सुंदर संदेश सेवालाल महाराजांनी दिला होता। आणि शेती करा हा विशेष संदेश दिला होता, त्याच्याशिवाय समाज स्थिर होऊ शकत नाही। आणि शेती करण्याचं एक कारण मी जाता जाता सांगतो। हा बंजारा समाजातील स्त्रिया, माझी आई स्वतः शेतकरी होती, मला आनंद वाटतो। असं म्हणतात ती जेव्हा टिफन चालवायची किंवा औत चालवायची, त्या औताला झोळी बांधून त्या झोळीमध्ये मला ठेवून तिने ते औत हाकलेले आहे। म्हणजे आमच्या या समाजाच्या महिलांच्या रक्तात कृषीविषयक आस्था आहे आणि त्याचे बीज जी सिंधू घाटीमध्ये, सिंधू संस्कृतीमध्ये असं म्हणतात त्या काळामध्ये, की आजही मानतो भारतीय इतिहास असाच म्हणतात की आधुनिक शेतीचा शोध भारतीय महिलांनी लावलेला आहे। त्या भारतीय महिलांमध्ये बंजारा समाजातील या महिलांचं मोठं योगदान असण्याची शक्यता आहे। आणि पण आज आमच्याकडे शेती नव्हती म्हणून कदाचित मधल्या काळामध्ये हा समाज भरकटलेला असावा, पण वसंतराव नाईकाच्या रूपाने या समाजाला त्यांनी शेती उपलब्ध करून दिलेली आहे। आणि मधल्या काळाचं जरी ही शेती नव्हती, आमच्या या समाजामध्ये तीज म्हणून एक सण होतो। तो तीज म्हणजे एका टोपलीमध्ये माती, निसर्गातून आणलेली माती, त्या मातीमध्ये गहू पेरतात आणि ते उगवतात, त्याची 9 दिवस पूजा करतात आणि ती विसर्जन करतात तेव्हा फक्त स्त्रिया रडतात। याचा अर्थ आहे की ही तीज म्हणजे या महिलांनी हजारो वर्षापूर्वी लावलेल्या शेतीविषयक शोधाचं ते प्रतीक आहे। त्या काळात त्यांच्याकडे शेती नव्हती, पण त्यांनी ते तीज म्हणून एक प्रतीक ठेवलेलं होतं, त्याची त्यांनी अजूनही जपणूक केलेली आहे। कधीतरी आम्हाला चांगले दिवस येतील याची त्यांनी वाट पाहिली। वसंतराव नाईकांनी आता सर्वांना शेती सांगितलेली आहे, दिलेली होती आणि सेवालाल महाराजांनी त्याची बीज पेरलेली होती। एवढा मोठा द्रष्टा एक संत सेवालाल महाराज आम्ही ते इथं निर्माण झालेला आहे। त्यांना खरं म्हणजे त्या पोहरा देवी आणि समाजाच्या चौकटीत न बांधता त्यांच्या या विचारांचा प्रसार देशभर व्हायला पाहिजे, जगभर व्हायला पाहिजे, ते म्हणून ते जगद्गुरू ठरतील म्हणून आम्ही इथे
मुंबई विद्यापीठामध्ये सेवालाल जयंती साजरी करतो. अनेक पोहरादेवीचे संत महंत इथे येऊन गेलेले आहेत आणि एवढा सुंदर विचार आहे, हा सुंदर विचारांचा समाज आहे आणि तो बुद्धांच्या विचारांशी अतिशय निगडीत जवळच आहे. म्हणून मला बुद्ध होणे लवकर शक्य झालं. आणि मी आवाहन करेन की याच पद्धतीने सर्वांनी जर का बुद्ध धम्माचा विचार आपण केला आणि या देशाचं म्हणजे मी माझ्या समाजापुरत्याचं कल्याण व्हावं म्हणून मी किंवा माझ्या कुटुंबाचं कल्याण व्हावं म्हणून बुद्ध झालेलो नाही आहे. मला या डोक्यामध्ये सम्राट अशोकाचं राज्य आहे, भारतीय संविधान आहे, अख्खा भारत आहे. या भारताचं कल्याण होण्यासाठी मी बुद्ध झालेला आहे. सर्वांनी बुद्ध धम्माच्या वाटेवर यावं, एवढं सुंदर विचारांचं या सुंदर धम्माचं आचरण करणे आणि हा भारत पुन्हा सोन्याचा भारत करणे, सुंदर भारत करणे हा सर्वांनी आपण संकल्प करूया. आणि मला वाटते या ठिकाणी मी थांबतो. प्रबुद्ध भारत.